आपल्यासोबत नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सुप्रिटेंडंट व बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे सर आहे. सर, मागच्या काही दिवसामध्ये एकाएक लहान मुलांच्या ज्या तापाचं प्रमाण आहे ते 4 पटीने वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. यासह इतरही आजार पाहायला मिळत आहे. त्याचे कारण काय नाही, खरंची संख्या 4 पटीने पाहायला मिळत आहे. हे खरोखर आहे. मागच्या काही साधारणतः 3 ते 4 दिवसापासून फक्त शासकीय रुग्णालय नसून खाजगी रुग्णालयात सुद्धा पेशंट वाढलेलं आहे. जवळपास 3 ते 4 पट ओव्हरऑल पेशंट वाढलेलं आहे. याचं कारण म्हणजे जसं उन्हाळा खूप होता आणि नंतर मग आता सीझनल चेंज झाला आणि यामुळे जे वातावरणात बदल झाला यामुळे आजार वाढलेले आहे. आणि साधारणतः मुलांमध्ये आजार वाढण्याचं प्रमाण, कारण सर्वात जास्त जर अफेक्ट होतात तर मुलं, आणि दुसरी गोष्ट आता शाळा सुरू झालेल्या आहे त्याच्यामुळे एका मुलाला झालेलं असेल तर मग दुसऱ्या मुलाला आजार होऊ शकतो. आणि या काळात आजार जास्त होण्याचं प्रमाण जसं वातावरणात बदल आहेच, पण सोबत पाण्यामुळे होणारे आजार, जसं दूषित पाणी जर मिळालं त्याच्यामुळे जॉन्डिस, डायरिया, टायफॉईड असे आजार, आणि वातावरणात बदल झाल्यामुळे सर्दी, खोकला, आणि आता सध्या काही पेशंट हे हँड फूट माउथ आणि डिसीज याचे पण पेशंट आलेले आहे. आणि हे फीवर स्पेसिफिक या काळात काही पेशंटमध्ये फीवर 103, 104 फीवर जाते आणि थंडी वाजते. हे सगळं जे व्हायरलमुळे होणारे आजार या काळात वाढलेले आहे. म्हणजे हे मलेरियाजन्य आजार आहे हा तापाचा की व्हायरलचा आहे? मोस्टली हा व्हायरल प्लस बॅक्टेरियाचं इन्फेक्शन, कारण पाण्यामुळे किंवा अशुद्ध अन्न जर असेल, उघड्यावरचं अन्न खाल्ल्यामुळे, किंवा आजकाल माश्या पण वाढलेल्या आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही व्हायरल आणि बॅक्टेरियल दोन्ही आजार या काळात वाढलेले आहेत. डायरियाच्या रुग्णामध्ये देखील एक मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. डायरिया, अतिसार ज्याला आपण म्हणता येईल, उलट्या होणं, या रुग्णात आता सध्या जास्त म्हणजे नंबर 1 जर कोणी असेल तर डायरिया आणि अतिसार, उलट्या होणं, आणि त्यानंतर मग सर्दी, खोकला, खूप जास्त ताप येणं, ज्याच्यात थंडी वाजणं, आणि शेवटी मग हँड फूट माउथ डिसीज हे आजार या काळात वाढलेले. आता काळजी कशी घ्यायची हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे पालकांना. हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण मुलांना जर काळजी घेतली तर हा आजारापासून आपण वाचू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं, जर कोणाला सर्दी खोकला असेल तर आपल्याला जे करोनाने शिकवलेलं आहे, जे कफ एटिकेट्स आहे ते मुलांना शिकवणं आवश्यक आहे. कारण लहान मुलं इतके चांगले आहे, त्यांना जर आपण शिकवलं तर तसे मुलं बरोबर प्रोटोकॉल फॉलो करतात. त्याच्यामुळे दुसऱ्या पेशंटपासून त्यांना होणार नाही. सोबतच जर कोणाला सर्दी खोकला असेल तर आराम देणं, त्यांना गरम गोष्टी देणं, त्यांचं रेस्टसोबत त्यांच्या डाएटकडे लक्ष देणं, आणि जर नॉर्मल पोरं असेल तर त्यांची प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. त्यासाठी मैदानी गेम, झोप त्यांची व्यवस्थित असणं, डाएट चांगलं ठेवणं, हे जर केलं. आणि सर्वात महत्त्वाचं, या काळात जे दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे जे आजार होत आहे त्या आजारापासून बचाव होण्यासाठी उघड्यावरचं न खाणं, नेहमी हात धुणं सर्वात महत्त्वाचं आहे. हात आपल्या तोंडाला आणि नाकाकडे हात न जाणं, आणि स्वच्छ गेल्याच्यानंतर पोरांनी त्यांना हात धुवायचं किंवा जेवणाची हात धुवायची सवय लावणं, हे एक चांगलं आहे. आणि मी तर म्हणेल, या काळात जर पाण्याचं जर तुम्हाला जर शंका असेल तर उकळलेलं पाणी दिलं सर्वात मुलांना सर्वात चांगलं राहील. आणि दुसरं, या काळात जसं सगळीकडे पाणी साचले राहील त्याच्यामुळे मच्छर वाढणार, आणि हे जर डासाची उत्पत्ती जास्त झाल्यामुळे त्याच्यावर होणारे आजार जसं की डेंग्यू, मलेरिया, तर हे आजार किंवा डायरेक्ट श्वासवाटे होणारे फ्ल्यूसारखे आजार हे वाचवण्यासाठी आपण मच्छर चावणार नाही, डास चावणार नाही याकडे जर प्रतिबंधात्मक उपाय केले तर ते सुद्धा आजार आपण थांबवू शकतो. बरं, मला एक सांगा, तापाच्या रुग्णांमध्ये विशेष करून 104, 105 पर्यंत ताप आपल्याला पाहायला मिळतो. काही वेगळा व्हायरस आहे की नेमका हा कॉमन आहे? नाही, कॉमन. हे जनरली सीझनल चेंज झाल्यामुळे हा व्हायरस दरवर्षी येतो, आणि त्या व्हायरसमुळे हे फीवर येणं आणि हायग्रेड फीवर येणं, थंडी वाजणं, हे सगळं त्या व्हायरसचे लक्षण आहे. याचं घाबरण्यासारखं काही नाही. पालकांच्या मनात जास्त भीती की ताप 103, 104च्या वर गेला तर तो एक घाबरतात पालक. नाही, हे यावर्षी आजार हे घाबरण्यासारखा नाही. जर तापाचं जर आपण ट्रीटमेंट बरोबर केली, त्याचं हायड्रेशन मेंटेन केलं आणि पोरांना जर आराम दिला, डाएटकडे लक्ष दिलं, तर हा आजार साधारणतः लवकर बरं होतं. पण जर हा आजार जर लवकर रिस्पॉन्स नसेल तर सरकारी इस्पितळ किंवा कुठल्या डॉक्टरला लवकरात लवकर एकदा दाखवून निदान करणं आवश्यक आहे. सर, धन्यवाद. तर येथे डॉक्टर अविनाश गावंडे, कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.